बाबाजीची सुंदर कुटिया बनवली आणि ती कुटिया त्यांनी सर्वांसाठी खुली केली. फक्त तिथं बाबाजींचा फोटो होता आणि सुरेश पाटील ते हमेशा इथं सत्संगासाठी येतात. आणि अर्चनाताईंनी त्यांनी सांगितलं की बाबाजीच्या चरण पादुका इथं तुम्ही ठेवा, स्थापन करा. आणि मग जयाताईंनी त्यांनी होकार दिला आणि आज 19 तारीख हा दिवस त्यांनी निवडला. का निवडला त्यांना माहीत. तर आज छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आज जर तुम्ही आम्ही आहोत केवळ या राजामुळं आहोत. त्यांची ही जयंती तीही आपल्या स्मरणामध्ये राहावी म्हणून त्यांनी 19 फेब्रुवारी हा दिवस चरण पादुका स्थापन करण्याचा दिवस ठेवला. त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यावेळेसही सुरेश भाऊ आणि अर्चनाताई कार्यक्रमाला आल्या होत्या आणि आजही त्यांना सत्संग सांगण्यासाठी आमंत्रित केलं. त्यांनी सुरुवातीला नकार दिला, पण नकार देता देता पुन्हा होकार द्यावा लागला. कारण शब्द असे असतात, त्या शब्दांचा प्रभाव या दोघांवर जयाताईंनी आणि सीताबाईंनी टाकला आणि त्यांना हो म्हणावं लागलं. आणि आज हा जो सत्संग आहे खरोखर ज्यांनी ऐकला, ज्यांनी आत्मसात केला, त्याला त्या सत्संगाचं महत्व काय आहे, बाबाजींचं महत्व काय आहे ते यामधून त्यांनी आज खरोखर उलगाडलं. की ताईचा काही नाही, शुल्लक कारण, मोठं कारण काहीच नाही. माणूस म्हणतो की त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून वाणीतून सांगितलं, उदाहरण दिलंय की शुल्लक कारण की नुसते पायरीहून उतरत असताना थोडा लचका बसला आणि पाय फ्रॅक्चर झाला. आणि एवढा पाय फ्रॅक्चर असूनही त्या या ठिकाणी सत्संग सांगायला आल्या. सीताबाईचं त्यांच्यावर प्रेशर, तुम्ही सुरू केलं आणि ह्याचा शेवट तुम्हीच करायचा. इथं वचन महत्वाचे येतं, दुसरं काही महत्वाचं नाही. वचन महत्वाचे येतं. बाबाजीचे वचन, गुरु वचन ते महत्वाचे येतं. कितीही दुःख यातना जरी असल्या आणि बाबाजीचं नाव घेतलं, सर्व यातना कमी होतात. हे याच्यावरून आहे. त्यांनी सांगितलं एका सत्संगाचं ऍक्सिडेंट झाला. सांगितलं त्यांनी त्यांच्या वचनामधून की ऍक्सिडेंट झाला, 6 जागेवर त्यांना मेजर ऑपरेशन करावे लागले, म्हणजे अवघड ऑपरेशन करावे लागले. का करावे लागले त्यांनी त्यांच्या वाणीतून सांगितलं. मग कितीही मला वेदना झाल्या, पण शब्द हे कठोर असतात. शब्दापुढं नाविलाज असतो आणि ते शब्द त्यांनी ऐकले आणि गुरु वचनासाठी, गुरुची वाणी सांगण्यासाठी त्यांना इथे यावं लागलं. मी पाहिलं गाडीमध्ये 3च होते, 2 जण पुढे बसले, ताई माग होत्या. मला आणखी कोणी 1-2 जोडीदार, पण म्हणले हे पाय हा आहे ना माझा, कारण मला लांबून बसावं लागलं, म्हणजे पाय लांबून बसावं लागले. आता 350 किलोमीटर तिथून इथपर्यंत आल्या, परंतु त्यांना वेदना झाल्या का नाही, काय झालं, पण त्यांनी इथं व्यक्त केल्या नाही. का झाल्या असत्या, व्यक्त करून उपयोग नाही. गुरु येत आणि या गुरुंनी त्यांना कसल्याच वेदना जाणून दिल्या नाहीत आणि ते आज या ठिकाणी गुरु वचन सांगण्यासाठी आले. खरोखरच सुरेश पाटील आणि अर्चनाताई हे दोन्ही दाम्पत्य खरोखरच गुरु महाराजांनी त्यांनी वाहून घेतलं. भारतामध्ये कुठेही आपल्या इकडेच येत नाहीत, ऑल इंडियामध्ये ते फिरतात. जिकडं उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे सारखे दौरे असतात. तसेच पीजी पाटील
मला माहित नव्हतं ते शिक्षक आहे. काल ते परिचय झाला, परंतु इथं त्यांनी परिचय करून दिला की ते एक शिक्षक आहेत. मी त्यांच्या म्हणजे आपलं उखळवाडीला मी 2012ला गेलतो पा. मी मोरे मामा, अवजा शेठ, शिपाडी काका, आणखीन आनेराव, आम्ही 5-6 जण गेलतो. असंच म्हणजे बाबाच्या त्यांनी बोलवलं होतं, तिथं बैठक ठेवली होती म्हणून आम्ही गेलो. त्यावेळेस त्यांची उखळवाडी आश्रम पाहिला. त्यावेळेस त्यांचा माझा काय आमचा परिचय नाही झाला आणि घरी आले तरी एवढा परिचय नाही झाला. पण इथं त्यांनी परिचय करून दिल्याच्या नंतर मलाही आत्मविश्वास वाटला की खरोखरच एक शिक्षक माणूस सर्व व्याप हे करून की एक आदर्श शिक्षक की आम्हाला पुरस्कार असतात पा, जिल्हा पुरस्कार, तालुका पुरस्कार, राज्य पुरस्कार आणि राष्ट्रपती पुरस्कार. हे आमच्या म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना हे पुरस्कार भेटतात. शैक्षणिक कार्य करत असताना की शाळेमध्ये काय काय सुधारणा केल्या, का कसं त्यांनी शाळेमध्ये कार्य केलं. त्यांनी फक्त एकच सांगितलं 86 ते 2022 पर्यंत की मी फक्त शाळाच करत होतो, दुसरं काहीच केलं नाही. की वेळ जे शिक्षण आणि खरोखरच अशाच माणसाचा गौरव होतो आणि राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा पुरस्कार झाला. मला अभिमान आहे सरांचा. आणि त्यांनी उखळवाडी या ठिकाणी 5 एकर जमीन की त्यांच्या पत्नीने की आश्रमाला द्यायला सांगितली. आणि खरोखरच जळगावपासून 30-35 किलोमीटर अंतरावर आहे आणि सुंदर आश्रम त्यांनी आपल्या बीडच्या सत्संगी बंधू भगिनींना आवाहन केलेलं आहे. आणि त्यांच्या आव्हानाला मी पण प्रतिसाद देतो की आम्ही 27/11/2027 11/2/2027 12/11/2/27 पुढच्या वर्षी 26 म्हणले होते. 27 हा येऊन गेलो तर काय झालं 26 म्हणले होते अगोदर 27. हा तर 27 मध्ये आम्ही त्यांचा आश्रम पाहण्यासाठी की बाबाजीने सुद्धा सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आश्रम तयार व्हावे आणि त्या आश्रमामध्ये की ही जी आहे बाबाजीचे जे जे वचनं सांगितलेले आहेत ते सत्य वचन आहेत. तर त्यांनी एक सांगितलं होतं की बाबाजीचा जय गुरुदेवचा झेंडा घरावर गाडीवर का असावा. तर माझाच अनुभव आहे. आम्ही